नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय इंग्रजी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्नपत्रिका पहा. क्वेश्चन नंबर 1A. राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग 3 मार्क्स. यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत. लुक, बुक, साऊंड, फाऊंड, माऊस, हाऊस. B question, write the following words in the proper column. Marks 3. ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड्स पहा. गर्ल, बर्ड्स, चिल्ड्रन, केक्स, फ्रेंड, बेबी, डोअर्स, मेन. वन अँड मेनी कॉलममध्ये वर्ड्स लिहायचे आहेत. वनमध्ये गर्ल, फ्रेंड, बेबी एकवचन शब्द आहेत हे. मेनी अनेक वचन. बर्ड्स, चिल्ड्रन, केक्स, डोअर्स. वनला सिंग्युलर असेही म्हटले जाते किंवा मेनीला प्लुरल्स म्हणजे अनेकवचनही म्हटले जाते. क्वेश्चन नंबर 2A. ट्राय टू मेक ॲज मिनिंगफुल सेंटेन्स ॲज पॉसिबल युजिंग द टेबल. मार्क्स 3. दिलेल्या टेबलचा वापर करून सेंटेन्स तयार करायचे आहेत. पहिलं सेंटेन्स पहा. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. अ स्टोन रोल्स टू द ग्राउंड. अ रिव्हर रन्स टू द हिल. क्वेश्चन नंबर 2. त्यामधील बी पहा. राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग शेप्स एनी 5 मार्क्स. ॲरो, रेक्टँगल, ट्रायंगल, स्टार, स्क्वेअर, लाईन. सर्व स्पेलिंग व्यवस्थित लिहून दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्या स्पेलिंग पाठ करायच्या आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3A. राईट द अपोजिट वर्ड्स. मार्क्स 2. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. दिलेले शब्द पहा. पहिला जो शब्द दिलेला आहे तो अतिशय सोपा आहे. लिटिल, बिग. सेकंड वर्ड्स गुड, बॅड. बिग क्वेश्चन, फिलिंग द करेक्ट डेज अँड डेट्स इन द फॉलोइंग. डेज एस्टरडे, संडे, टुडे, मंडे, टुमॉरो, ट्यूजडे. डेट्स एस्टरडे 9 जानेवारी, टुडे 10 जानेवारी, टुमॉरो 11 जानेवारी. एस्टरडे म्हणजे काल, टुडे म्हणजे आज आणि टुमॉरो म्हणजे उद्या. डेज दिवस, डेट्स म्हणजे तारीख. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक 2 2025-26 या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत. त्यांचा सराव नक्की करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल.